नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इंग्लिश या विषयाचा इयत्ता 10वीचा पेपर झालेला आहे। आपणा सर्वांना तो अतिशय सोपा गेलेला आहे। हे फीडबॅकवरनं रिस्पॉन्सवरनं तुमच्या कळत आहे। सायदीप एज्युकेशनची ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी तयारी केली होती। त्यांना सर्वांना अतिशय सोपा गेल्याचा रिस्पॉन्स फीडबॅक आपल्याला आलेला आहे। तर त्याचे आन्सर की उत्तरपत्रिका आपण थोडक्यात पाहणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1A फिलिंग द ब्लँक्स होत्या। आपल्याला अडचण येत असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता। त्यानंतर पंक्च्युएशन्स, त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर्स होते, त्यानंतर पंक्च्युएशन्स, ॲडव्हर्टाइजमेंट या मोठ्या शब्दापासून छोटे छोटे शब्द बनवायचे होते। आपण ते सहजरित्या बनवलेले असतील। पुढचा घेऊया आपण। पुढचे नेक्स्ट पेजवर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वेब पेज होती आणि वेबमध्ये रिलेटेड वर्ड्स लिहायचे होते। ओके, त्यानंतर वर्ड चेन आपण कालच अनेक प्रकारच्या पाहिल्या होत्या। इथे वर्ब चेन घ्यायची होती। ग्रो, वेक, ईट, टीच, हेल्प हे सॅम्पल आहे, तुम्ही वेगळे वेगळे दिले असते तरी चालतील। त्यानंतर फ्रेजेस वापरायच्या होत्या, क्लॉजेस होते, प्रिफिक्स, सफिक्स होते। आपण सर्वांनी या पद्धतीने लिहिलंच असणार, यात शंकाच नाही। त्यानंतर पुन्हा इथे मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे होते, मॅनेज आणि काइंड वापरून तुम्ही बनवलेलं असेल। इथे ट्रू ऑर फॉल्स अशा पद्धतीने होते, त्याचा आन्सर आपण या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पेजवर जाऊया। पहा, कंप्लीट द वेब अशा पद्धतीने कंप्लीट करून दिलेली आहे। तुम्ही देखील पेपरमध्ये नक्की केली असणार, यात शंका नाही। त्यानंतर मॅच द पेयर्स होत्या। नंबर्स बघू नका, ते पेन्सिलने केलेले, स्टुडंटने केलेले असतील। या ठिकाणी पेअर करून दिलेले आहेत। या पद्धतीने तुम्हाला पुढे नंबर लिहून अशा पद्धतीने पेअर करायच्या होत्या। डू ए डायरेक्ट म्हणजे ग्रॅमॅटिकल क्वेश्चन्स आहेत। बऱ्याच जणांनी डिडंट ही करलेला असणार आहे, पण तो डिडंट ईट असा पाहिजे होता। ओनली हिज मदर हॅज लुक्ड ॲट हिम अशा पद्धतीने प्रेझेंट परफेक्ट टेन्स बनवायचा होता। त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स होता। त्यानंतर हू सेड टू हुम कोण कोणास म्हणाले, वाक्य दिलेलं होतं आणि ते वाक्य कोण आणि कोणाला म्हणालं हे लिहायचं होतं। या ठिकाणी त्याचे आन्सर दिलेलं आहे। नेक्स्ट पेज पाहूया। पुन्हा वेब पेज आहे, कंप्लीट द वेब अशा पद्धतीने वेब कंप्लीट करायची होती। नेक्स्ट डिस्क्रायबिंग वर्ड्स विचारलेले होते। अशा पद्धतीने डिस्क्रायबिंग वर्ड घाई होत असेल तर तुम्ही स्टॉप करून पहा किंवा स्क्रीनशॉट घ्या। ग्रॅमॅटिकल क्वेश्चन्स, इनडायरेक्ट स्पीच विचारलेला होता। वाक्यामध्ये व्हॉट इज माय फॉल्ट असा होता, त्यामुळे इजवालं येणारच नाही, म्हणून बी आणि डी पैकी पर्याय होता, त्यातला डी पर्याय परफेक्ट आहे। त्यानंतर इन्फिनिटिव्ह विचारलेलं होतं। इन्फिनिटिव्हमध्ये आपण टीचिंगमध्ये लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की साधारणतः टू किल, टू हा शब्द असतो, त्यावरूनच आपल्याला आयडेंटिफाय पटकन करता येतो। ओके, चला नेक्स्ट पेजवर जाऊया। शॉर्टमध्ये पूर्ण आन्सर की बघूया फास्टमध्ये। इथे पोएट्री सेक्शन सुरू झालेलं आहे। पोएट्रीमध्ये फिलिंग द ब्लँक्स आहेत 2 मार्क्ससाठी। त्यानंतर पुढे पुन्हा वेब आलेली आहे। अशा पद्धतीने वेब कंप्लीट करायची होती आणि खाली रायमिंग वर्ड्स, अतिशय सोपी, व्हेरी इझी क्वेश्चन पेपर। त्यानंतर ॲप्रिसिएशन तर अगदी मजेने विद्यार्थ्यांनी लिहिलं असणार आहे, कारण सर्वच ॲप्रिसिएशन तयारी केली होती, पण काल एक सहज जास्त तयारी करून घ्यायची म्हणून आपण नेमकी हेच ॲप्रिसिएशनची तयारी केलेली होती। सायदीपच्या सर्व विद्यार्थ्यांना आनंद झाला असेल की काल केलेलं ॲप्रिसिएशन आज पेपरमध्ये दिसत आहे, म्हणून आपण पूर्ण ॲप्रिसिएशन छान पद्धतीने लिहिले असेल आणि 5 पैकी 5 मार्क्स मिळवलेले असतील। टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच। राईम स्कीम या ठिकाणी फ्री वर्ड्स फॉर्मॅट आहे, कारण इथे रायमिंग स्कीम परफेक्ट बसत नाही, म्हणून नो रायमिंग स्कीम किंवा फ्री वर्ड्स फॉर्मॅट असं लिहिलं तरी चालेल। फिगर ऑफ स्पीच जे असतील त्यापैकी कोणताही एक लिहिलं गरजेचं होता, कमीत कमी। जास्त लिहिले असतील तर आनंद। सेंट्रल आयडिया तुमच्या मनाने 2-3 लाईनमध्ये लिहायची होती। त्यानंतर अनसीन पॅसेज क्वेश्चन नंबर 4 अशा पद्धतीने फिलिंग द ब्लँक्स होत्या। नेक्स्ट पेजवर जाऊया आपण अनसीन पॅसेजच्या। वेब डायग्रॅम, प्रत्येक याच्यात वेब डायग्रॅम आहेत आणि त्या वेब डायग्रॅममध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचे चान्सेस आहेत, म्हणून अतिशय सोपा पेपर। पासिंगचा विचार करूच नका, या ठिकाणी स्कोरिंगचा विचार करा।
फिलिंग द ब्लँक्स कशा भरायच्या होत्या, नंबरिंग लक्ष देऊ नका, पेन्सिलने नंबरिंग जे केले ते, पेनाने जे लिहिले त्याच्यावर लक्ष द्या. नेक्स्ट पेजवर जाऊया. या ठिकाणी पुन्हा फिलिंग द ब्लँक्स फिल करून दिलेला आहे. ग्रॅमॅटिकल क्वेश्चन WH टाईप क्वेश्चन दिलेला आहे. खाली व्हॉइस आलेला होता त्याचं देखील आन्सर दिलेला आहे. चेक करा आणि एकूण मार्क्स कमेंटमध्ये टाका. रायटिंग स्किलला सुरुवात झालेली आहे. लेटर आहे, त्यानंतर डायलॉग रायटिंग आहे. आपण सर्वांनी डायलॉग रायटिंग नक्कीच लिहिलेलं असणार आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ क्वेश्चन आन्सर अशा स्वरूपात होतं. इथे फक्त सिक्वेन्स लावायची होती. इथे मात्र आता आपल्याला सेकंड क्वेश्चनमध्ये फिल करायचा होता. बीमध्ये डू यू लाईक टू वॉच मूवी, येस. मग येस म्हणाला तर विच इज युअर फेवराईट मूवी, 3 इडियट्स म्हणा, किंवा तुम्हाला आवडत असलेली एखादी कोणती एनी मूवीचं नाव तुम्ही टाकू शकता. जसंच तिथं 3 इडियट्स असं टाकायला सुरुवात केली होती. तुम्ही कोणतंही टाकू शकता, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट पेजवर पाहूया. पूर्ण रायटिंग स्किल आहे. व्हर्बल, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. पण या ठिकाणी आपल्याला व्हर्बल टू नॉन व्हर्बल अगदी इझी आला होता. टायटल तुमच्या मनाने द्या आणि अशा पद्धतीने खाली माहिती भरायची होती चार्टमध्ये. अगदी सोपा. चंद्रयान फर्स्ट, सेकंड आणि थर्ड आपण सर्वांनी केलेलं असणार आहे. त्यानंतर त्याला न्यूज रिपोर्ट होता. न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड योगा डे. मग योगा डे कधी सेलिब्रेट करतात त्याची तारीख आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं. आणि अगदी शेवटचा सोपा व्हेरी इझी क्वेश्चन्स ज्याची परफेक्ट तयारी आपण वर्षभर केली आहे. डेली 5 शब्द आणि 2 प्रहोगची तयारी आपण डेली करत होतो. त्यामुळे आपल्याला जरी वेगळा आला असता तरीही चुकलं नसतं. आणि आता तर अगदी इझी शब्द आलेले आहेत. कॉम्पिटिशन, स्पर्धा, ह्युमॅनिटी, मानवता, करेज, धैर्य, प्रेयर, प्रार्थना, ग्रेट, थोर, महान, डस्ट, धूळ अगदी सर्वांनी लिहिले असणार आहे. इकडे काही रेग्युलेशन्स, नियम, रूल दिले होते. रिमूव्ह युअर शूज आउटसाइड द लायब्ररी. ग्रंथालयाच्या बाहेर बूट काढा, चप्पल काढा. डोंट टिअर द पेजेस ऑफ द बुक्स. पुस्तकांची पाने फाडू नका. कीप सायलेन्स इन द लायब्ररी. ग्रंथालयात शांतता ठेवा. रिटर्न द बुक्स विदिन द 1 वीक. एका आठवड्यात पुस्तके परत करा. आणि शेवटचे प्रोव्हर्ब्स 2 विचारलेले होते. अगदी सोप्या आल्या होत्या, काहींना मात्र डिफिकल्ट गेल्याही असतील. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. संकटकाळी मदत करतो तोच खरा मित्र होय. सर्वांनीच लिहिली असेल ही, कारण नेहमीची आहे, रेग्युलर आहे. परंतु दुसरी, इट टेक्स टू क्वारल. एका हाताने टाळी वाजत नाही किंवा टाळी एका हाताने वाजत नाही अशा अर्थाची म्हण होती. ही कदाचित बऱ्याच जणांची चुकण्याची शक्यता आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सायदीप एज्युकेशनचे ऑनलाईन आणि ऑफलाईन लेक्चर करणाऱ्यांनी मात्र व्यवस्थित छान पेपर लिहिला असणार आहे. आणि आपल्याला टॉपर स्कोरर नक्की या पेपरमध्ये होईल याची खात्री आहे. आपण सर्वांनी आपल्याला मिळालेले मार्क्स अंदाजे ॲप्रॉक्सिमेटली कमेंट्समध्ये टाका. आणि आपण नवीन असाल तर सायदीप एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर आपल्याला नेहमी नवनवीन सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील. त्याचबरोबर सायन्स आणि मॅथचे देखील आन्सर की लवकरच पेपर झाल्यानंतर उपलब्ध होईल. म्हणून आजच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.